सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा खानापूर सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एसटी बसवर ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघातानंतर पुन्हा आज मंगळवार दिनांक 8 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास विटा खानापूर रोडवर पुन्हा शिवशक्ती कॉम्प्लेक्स समोर आटपाडीहून विटा शहराकडे विटा बस स्थानकात निघालेल्या आटपाडी स्वारगेट ही एसटी बस खानापूर रस्त्यावरून जात असताना याच वेळी सावरकर नगरकडून येणारी 4 चाकी गाडी शिवशक्ती कॉम्प्लेक्स समोर असणाऱ्या रस्ता दुभाजकाला ओलांडून बस स्थानकाच्या दिशेने निघाली होती। यावेळी एसटी बस आणि 4 चाकी गाडीची धडक झाली। या धडकेत 4 चाकी गाडीच्या समोरील बाजूचं मोठं नुकसान झालं असून एसटी बसच्या एका बाजूचा पत्रा घासल्याचं दिसून आलं। ही माहिती घटनास्थळी असणाऱ्या नागरिकांमधून मिळाली आहे। या अपघातात सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही। या अपघाताची माहिती मिळताच विटा बस स्थानक आगाराचे संबंधित पदाधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली। सदर या अपघाताची माहिती घेतली। यावेळी घटनास्थळी असणाऱ्या नागरिकांमधून बोललं जात होतं की रस्त्याकडेला कुठेही कशाही 4 चाकी व इतर वाहनं उभा राहतात। इतर वाहनांना जाण्याचा मार्गच नसल्याने या तांत्रिक अडचणी येत असल्याचं वाहनधारकांमधून बोललं जात होतं। विटा शहरात अपघाताचे पुन्हा प्रमाण वाढल्याने आपापली वाहनधारकांनी काळजीपूर्वक चालवावी व आपली काळजी घ्यावी अशी ही चर्चा घटनास्थळी नागरिकांमधून या घडलेल्या अपघातानंतर बघ्यांच्या गर्दीमध्ये पाहायला मिळाली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।